अर्थातच मला रोहितची काळजीच वाटते, कारण का रोहित अनेक मुद्दे मांडतोय आणि प्रसार माध्यमातून, वर्तमानपत्रातून आणि अनेक समाजातल्या लोकांकडून सातत्याने रोहितबद्दल किंवा ज्या रोहित भावना मांडतोय, जे फॅक्ट्स, नुसत्या भावना नाही, तो फॅक्ट्स देखील मांडतोय, डेटा दाखवतोय. त्याच्यामुळे अनेक लोकांना त्याची काळजी वाटते. प्रसार माध्यम असतील, वर्तमानपत्र असतील आणि समाजातले अनेक लोक असतील. आणि अर्थातच मला असं वाटतं, मी महाराष्ट्र सरकारला विनंती करीन की आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीने रोहित लढतोय, त्याच्यामुळे रोहितला ही सिक्युरिटी द्यावी. त्याची सिक्युरिटी माननीय मुख्यमंत्र्यांनी रिव्ह्यू करावी. काय परिस्थिती आहे, कारण वर्तमानपत्र, समाज तले अनेक घटक आणि चॅनल्सवर ह्याच्याबद्दल बोललं जात आहे. त्याच्यामुळे अर्थातच काळजी तर वाटणारच ना. हे बघा, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. काही काळजी पक्षाची बैठक झाली, त्याच्यामध्ये विलिनीकरणाच्या चर्चांना ब्रेक द्यावा किंवा त्या चर्चा थांबून पक्षवाढीसाठी संघटना मजबूत करण्यासाठी कार्यक्रम आखावे, अशा पद्धतीची चर्चा काही झालेली आहे. मी काल त्या मीटिंगला नव्हते, तुम्हाला माहिती असेल ना, तुमच्या मुंबईच्या बीटवाल्यांनी सांगितलं असेल ना, आणि तुमच्या इथल्या बीटवाल्यांनी माझं पुण्यातच काल मीटिंग घेतली, तर ऑब्व्हियसली मी नव्हते त्या मीटिंगमध्ये.